नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाचा जैन बांधवांनी काळ्या फिती लावून केला निषेध. मूक मोर्चा काढून दिलं निवेदन. शेकडो महिला पुरुष मोर्चात सहभागी. दुकानंही बंद. एकाच रात्री चोरट्यांनी फोडली सलग 3 दुकानं. सिंध होजिरी, लक्ष्मी शृंगार व सपना एम्पोरियम मधून नगदी लंपास. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. बंदी असूनही गुटख्याची अवैध विक्री सर्रास सुरू. बुरशी चढलेल्या गुटख्याचीही धडाक्यात विक्री. नजर गुटख्यावर मात्र अन्न व औषध प्रशासनाची मेहेर नजर. तिवसातील अवैध दारूभट्टी हटवली. तिवसावासी मात्र असंतुष्ट. थातुरमातुर कारवाईचा आरोप. सूत्रधार भट्टीचालक मोकाटच. श्रावण सोमवारी गजबजली शिवालय. शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनाला गर्दी. कोंडेश्वरापुढे भाविक नतमस्तक. ओम नमः शिवायचा जयघोष. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. जवाहर गेट मार्गावरील सलग 3 दुकानं चोरट्यांनी फोडली. एकाच रात्रीतून चोरट्यांनी हा प्रताप केला. सिंध होजिरी बॅग व बेबी हाऊस, लक्ष्मी शृंगार, सपना एम्पोरियम या दुकानांमधली नगदी व सामान चोरट्यांनी लंपास केलं. भर चौकातील दुकानं चोरट्यांनी फोडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागलं आहे. तर या चोरींमुळे दुकानदारांमध्ये भय पसरलेला आहे. दुकानांच्या गच्चीवरील दरवाजे तोडून चोरटे आपला कार्यभाग साधत आहेत. जवाहर गेट मार्गावरील 3 दुकानं एकाच रात्रीतून चोरट्यांनी फोडली. सिंध बॅग बेबी हाऊस शोरूम मध्ये चोरट्यांनी गच्चीवरून प्रवेश केला. गच्चीचा दरवाजा तोडून चोरटे दुकानात उतरले. तेथील 90,000ची नगदी व सामान माल लांबवला. त्यानंतर लक्ष्मी शृंगार या दुकानाच्या खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश केला व गल्ल्यातील 10,000 रुपयांची नगदी लांबवली. नजीकच्या सपना एम्पोरियम मधून 14,000 रुपये चोरट्यांनी लांबवले. या चोऱ्यांनी दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एकाच रात्रीतून सलग 3 दुकानं चोरट्यांनी फोडले. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह लागलं आहे. सोमवारी सकाळी या चोरींविषयी कळलं असता शहर कोतवाली पोलिसांना कळवण्यात आलं. श्वान पथक व ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आलं. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मात्र चोरट्यांचं फुटेज आलं नाही, कारण चोरट्यांनी येथे शक्कल लढवून कॅमेऱ्याचं तोंड भिंतीकडे केलं. यापूर्वीही एका मोठ्या शोरूम मधील गच्चीचा दरवाजा तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता व चोरी केली होती. चोरटे गच्चीवर जातात कसे, हाही पोलिसांसाठी संशोधनाचा विषय ठरलाय. सलग लागून दुकानं असल्याने चोरटे अशा प्रकारे आपला कार्यभाग साधत आहेत. राजस्थान हायकोर्टाने जैन धर्मियांच्या स्वेच्छा मृत्यूसंबंधी पारंपरिक निधी संथाराला आत्महत्येचा दर्जा दिल्याने जैन बांधवात तीव्र असंतोष पसरलाय. संथारा आत्महत्या नसून धर्मसाधन आहे अशी जैन बांधवांची श्रद्धा आहे. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात आलं. अमरावतीतही मूक मोर्चा काढण्यात आला. जैन धर्मानुसार संथारा म्हणजे अंतकाळापर्यंत धर्मसाधना करणे आहे. परंतु राजस्थान हायकोर्टाने जैन धर्मियांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवलाय. या विरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आलं, तर शहरातही मूक मोर्चा काढण्यात आला.
मुनिश्री सुवीर सागरजी महाराजांच्या नेतृत्वात हा भव्य मोर्चा निघाला। शेकडो महिला पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी काळ्या फिती लावून हायकोर्टाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला। संलेखना और संथारा जैन धर्म का विशेष एक साधना का एक पड़ाव है और आज के दिन 24 से अगस्त सकल जैन समाज पूरे भारत में जितनी भी जैन समाज है सभी जैन समाज ने इसका निषेध किया और इसका विरोध किया, क्योंकि यह समाधि संलेखना संथारा जो विषय है ये जैनों का प्रमुख एक धर्म है जिससे आत्मा की शुद्धि हुआ करती है। आत्मा को परमात्मा बनाने के लिए एक जो है प्रक्रिया है और जो राजस्थान हाई कोर्ट की तरफ से यही जो इसका प्रस्ताव हुआ कि यह संथारा समाधि आत्महत्या है, यह आत्महत्या नहीं, यह आत्मचिंतन का एक पड़ाव है। आत्महत्या छुप करके हुआ करती है, चोरी छुप के हुआ करती है, पर समाधि आत्म साधना यह दुनिया के सामने हुआ करती है। इसलिए यह जैन धर्म की समाधि और संलेखना एक धर्म का प्रमुख अंग है। तो यहाँ पर सकल जैन समाज ने जो आज अमरावती समाज ने मोर्चा निकाला है वह निषेध करने के लिए, और सकल जैन समाज की मांग है कि यह हाई कोर्ट के लिए प्रस्ताव अपना वापस लेना चाहिए और हमारे जैन धर्म की रक्षा होना चाहिए। यदि समाधि संलेखना और संथारा यदि जैन धर्म में है तो हमारा जैन धर्म टिका रहेगा। ये हमारा प्रमुख है, जैन धर्म का एक अंग है। वह गवर्नमेंट से पूरी सकल जैन समाज मांग करती है और उसका निषेध करती है कि वह समाधि संथारा का जो प्रस्ताव है वह अपना वापस ले। यही इस उम्मीद को लेकर के सकल जैन समाज ने यहाँ पर मोर्चा निकाला, उसका निषेध। यह समाधि और संलेखना यदि गवर्नमेंट ने और कोर्ट ने यदि इसका प्रस्ताव यदि वापस नहीं लिया तो आगे जितनी भी सकल जैन समाज है वह आगे जिस तरह से भी होगा उस तरह से वह कदम आगे उठाएगी। पर कुछ भी रहेगा पर यह समाधि और संलेखना संथारा अनवरत रूप से जन समाज चलाती रहेगी, इससे वो पीछे हटेगी। पुरुषांनी श्वेत वस्त्र तर महिलांनी केशरी साड्या परिधान केल्या होत्या। भारतीय राज्यघटना अनुच्छेद 25 नुसार धर्म स्वीकार करणे, धार्मिक व्यवहार करणे, धर्म प्रचार करणे प्रत्येक भारतीयाचा मूळ अधिकार आहे। त्यानुसार संथारा या धार्मिक क्रियेलाही संवैधानिक अधिकारांतर्गत स्वीकार करायला पाहिजे। अनादी काळापासून स्थापित जैन धर्म वैज्ञानिक धर्म आहे। या धर्मात सूक्ष्म जीव व प्रकृतीतील कोणत्याही प्राणीमात्राच्या हिंसेची कुठेही भावना नाही। अहिंसा परमो धर्मः या शिकवणीनुसार जैन बांधव चालतात। ज्याने जन्म घेतलाय त्याचा मृत्यू एक शाश्वत सत्य आहे। नश्वर शरीराच्या शिथिल होणाऱ्या स्थितीत जीवनाच्या अंतिम क्षणी धर्म साधनेअंतर्गत संथारा आहे। भारताच्या कोणत्याही कायद्यात ही बाब निषिद्ध नाही। जगा आणि जगू द्या या मूळ सिद्धांताचा अवलंब करणारे जैन धर्मीय अहिंसा व शांतीप्रिय आहेत। संथारा धर्म साधनेचा उद्देश जीवन समाप्त करणे नसून इच्छेप्रमाणे व आपल्या सामर्थ्यानुसार धर्मशास्त्र विहित अशी प्रक्रिया आहे। तेव्हा संथाराला आत्महत्येचा प्रयत्न म्हणणे किंवा इच्छा मृत्यू म्हणणे या हायकोर्टाच्या निर्णयाचा जैन बांधवांनी कडाडून विरोध केला आहे। हा विरोध दर्शवण्यासाठी मूक मोर्चाचं आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं। शेकडो जैन बांधव मूक मोर्चात सहभागी झाले। तिवशातील अवैध दारू भट्टी पोलिसांनी नष्ट केली। दुचाकी मोह असा 45,000चा माल पोलिसांनी जप्त केला। मात्र या कारवाईबाबत नागरिक असंतुष्ट आहेत। कितीतरी दिवसातून केलेली ही कारवाई थातूरमातूर असल्याचा तिवसावासियांचा आरोप आहे।
दिवसातील अवैध दारू भट्टींबाबत तक्रार करूनही पोलीस मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात असा आरोप तिवसावासियांचा आहे. सोमवारी पोलिसांनी एक अवैध दारू भट्टी नष्ट केली. 45,000चा माल जप्त केला. मात्र ही कारवाई थातुरमातुर असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या दारू भट्ट्यांमागील खरा सूत्रधार मोकाटच राहतो. भट्टी चालवणारा मजूर पोलिसांच्या कचाट्यात असतो, त्याचा काही एक उपयोग नाही अशी प्रतिक्रिया तिवसावासियांची आहे. परिसरामध्ये गावठी दारूमुळे विषारी गावठी दारूमुळे 102 जणांचे बळी गेले. त्यामुळे पोलिसांचं धाडसत्र सुरू झालं. अशातच अमरावती जिल्ह्यातही अनेक जागी पोलिसांनी धाडसत्र सुरू केलं आणि गावठी दारू जमा केली, जप्त केली. मात्र तिवसा पोलिसांनी अद्यापही कुठली कारवाई केली नाही आणि आज वेळेने का होईना तिवसा पोलिसांनी जाग आली आणि मोजरी परिसरातील सूर्यगंगा नदीच्या काठी सुरू असलेल्या गावठी दारूवर छापा मारून तब्बल 45,000 रुपयाचा संपूर्ण माल जप्त केला. मात्र ही कारवाई असमाधानकारक असल्याचं गावकऱ्यांचं मत आहे. कारण मोजरीमध्ये अनेक असे पुरवठादार आहे की ते पूर्ण मोजरीला दारू पुरवू शकतात. मोजरीमध्ये अवैध धंदे सुरू आहे, वरलीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे जे संसार आहे देशोधडीला पोहोचलेले, उद्ध्वस्त झालेला आहे. या दारूमुळे अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे. दारूबंदीसाठी उतरलेले काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या नेमकी तुमची काय सांग. गेल्या अनेक दिवसांपासून मोजरीमध्ये दारू विक्री सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि आज एक छोटीशी कारवाई पोलिसांनी केलेली आहे. काय आमच्या गावामध्ये जे दारू आता चालू आहे त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आमच्या गावामध्ये जे दारू पकडले साहेबांनी ते आम्हाला ते असमाधानकारक आहे. आणि जे आमच्या गावामध्ये दारू देशीचे कट्टे जे येतात ते आम्हाला नको आहे. आणि देशीचे मोठे देशी जे पुरवणारे आहे ते आमच्या गावामध्ये आणत आहे, ते आम्हाला महत्त्वाचा बंद व्हायचा आहे. नक्कीच प्रत्येक मोजरीकराला वाटते की जे मोठे साठेबाज जे मोठ्या प्रमाणात मोजरीमध्ये दारू आणतात त्यांची दारू आणणं कुठेतरी बंद झाली पाहिजे असं प्रत्येक नागरिकाचं मत आहे. कॅमेरा पर्सन नुरू शेख सह मी स्वप्नील उमाप, सिटी न्यूज, तिवसा. इरविनमध्ये रविवारपासून दाखल असलेल्या सुकळीच्या युवकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने त्याचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. उपचार चालू केले, त्याच्यावर सलाईन लावली, ते नाकात नळी टाकली आणि त्यांनी एकदा उलटी केली आणि ते नळी बाहेर निघाली. मग मी त्यांना सांगायला गेलो, त्या साहेबांना, तिची जे काही होती कर्मचारी त्यांना सांगायला गेलो. ते काय म्हणे का नाही म्हणे ठीक आहे म्हणे, एखादा उलटी झाला म्हणे ठीक आहे, निघाल म्हणे पूर्ण. ठीक आहे पण नॉर्मल आहे ना मी आणि या हिशोबाने मग ठीक आहे म्हटलं नॉर्मल आहे. मग त्याच्यानंतर इथं खूप तडपडत होता, त्याचे पाय वगैरे दाबून धरले आम्ही. नंतर म्हणे ते समजा जे एंट्री घेतल्यानंतर ते होत असते म्हणे. म्हटलं एंट्री घेतलं नाही मला ते म्हणे अगोदर घे किंवा गेलं जे काही आहे म्हणे ते. तर मग त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला काही वेळानंतर तिथे ट्रान्सफर केलं 6ला. काय सांगू का बाबा पेशंट नॉर्मल आहे, पेशंट नॉर्मल आहे म्हणून आम्ही इमर्जन्सीमध्ये ठेवू नाही शकत, इमर्जन्सीमध्ये आम्ही ठेवू नाही शकत म्हणून आम्ही तिथे 6मध्ये ट्रान्सपोर्ट करतो. मग त्यावेळेस मला तिथं कॉल आला का याची आणखी त्रास वाढला. मग त्या त्रास वाढल्यामुळे मी तिथून 2 व्हीलरनं परत आलो. तर मी इथं यायच्या अगोदर ते लोक डॉक्टरला कॉल करून चुकले होते आणि त्यावेळी व्यतिरिक्त डॉक्टर माझ्या याच्या अगोदर सुद्धा इथं आला होता. आणि मी आलो कमीत कमी 15-20 मिनिटं माझा भाऊ तडपला. नसला मी रात्र सांगून राहिलो, त्याची नसमध्ये जात नव्हतं, आपलं सलाईन जात नव्हती. तर ते म्हणे तरी पण नॉर्मलच आहे म्हणे, ठीक आहे म्हणे, असं होतच असते. आणखी मग त्याची लघवी वगैरे होत नव्हती. तर तेव्हा पण मी त्यांना सांगायला गेलो, रात्री 2 वाजता सांगायला गेलो, 3 वाजता सांगायला गेलो, रात्रभर मी चेतात होतो का. तर ते असेच मला म्हणत होते काही नव्हतं म्हणे, जर पिणार आहे म्हणे तो म्हणे, त्याचं वाचणार नाही म्हणे, असं तसं. तरी अशा म्हणजे उलट्या सुलट्या बोलत होत्या. नकुल चंद्रजीत सयाम असं या 25 वर्षीय युवकाचं नाव आहे. शेतात फवारणीसाठी औषधाची बाटली उघडत असताना नकुलच्या चेहऱ्यावर औषध उडाल्याने त्याला चक्कर आले, म्हणून इरविनमध्ये रविवारी दाखल करण्यात आलं. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी त्याचा त्रास वाढल्याने सकाळी 10 वाजेपासून नकुलच्या भावाने डॉक्टरांना फोन लावले, परंतु ज्या डॉक्टरांची ड्युटी होती ते आलेच नाही. सायंकाळी 5 वाजता डॉक्टर आले, तेही दारू पिऊन. आल्यानंतर डॉक्टरांनी नकुलला मृत घोषित केलं. याबरोबर एकच गोंधळ नातेवाईकांनी केला. शोकसंतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांच्या मेडिकल चेकअपची मागणी केली असता डॉक्टरांचं चेकअपही करण्यात आलं. प्रहार कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी येथील परिस्थिती सांभाळली. वेळीच उपचार मिळाले असते तर या युवकाचा जीव वाचला असता. या घटनेने
इरविनच्या व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागलं आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या 25 खासदारांचं निलंबन 3 ऑगस्ट रोजी करण्यात आलं. याचा अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून सातत्याने लोकशाही, संवैधानिक संस्था व इतर महत्वपूर्ण संस्थांमध्ये हुकुमशाही कारभार सुरू असल्याचा आरोप अमरावती शहर काँग्रेस कमिटीनं केला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या 25 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. या विरोधात अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांचे कर्जमाफ मोदी सरकारचा मुख्यमंत्र्यांनी जीएसटी जे लागू करायचं लोकसभेमध्ये बिल होतं ते बिल काँग्रेसनी गोंधळात होऊ दिलं नाही हा जो आरोप केला आणि त्याच्यासाठी जो बंद पाळला होता किंवा त्यांनी मूक निदर्शनं केले होते त्या संदर्भातला आजचा मूक मोर्चाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्या संदर्भात सांगताना एवढंच सांगता येईल की जीएसटीचं जे विधेयक आहे हे विधेयक जवळपास 12 वर्षापासून लोकसभेमध्ये सादर झालेलं आहे. ते विधेयकाची जी कमिटी होती त्या विधेयकाची कमिटीचे मुख्यमंत्री जेवढे देशाचे मुख्यमंत्री आहेत त्या देशाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये बीजेपीचे जे मुख्यमंत्री होते गुजरातचे ते त्या कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या सर्व सूचना त्यावेळेस केलेल्या होत्या. त्याच्यात महत्वाची सूचना जी न्याय प्रक्रिया असायला पाहिजे. जीएसटीमध्ये जर एखाद्यावर अन्याय झाला तर ती न्याय प्रक्रियासाठी प्राधिकरण असावं अशी जी मागणी होती ती मागणी त्या बिलामध्ये नसल्यामुळं त्याचा विरोध करत करत ती बिल आतापर्यंत आलं होतं. आणि जो आरोप सारखं बीजेपीवाले लावत आहे की जीएसटी होऊ दिलं नाही, जीएसटीचं बिलच काँग्रेस सरकारनं आणलेलं होतं. त्याच्यात सुधारणा करत करत आतापर्यंत आणलं होतं आणि ते चिदंबरम आणि मनमोहन सिंगच्या नेतृत्वाखाली जे सादर झालेलं बिल आहे त्याच्यात जे काही अमेंडमेंट करायच्या होत्या त्या बीजेपीने सुचवलेल्याही झाल्या होत्या आणि आता याच्याही झाल्या होत्या. ते जरी बिल लागू करायचं असलं तर देशातल्या अर्ध्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे 50% मुख्यमंत्र्यांनी किंवा 50% राज्यांनी त्याला संमती दिल्याशिवाय ते बिल पास होऊ शकत नाही. आणि असं असताना फक्त त्या दिवशी सभागृहात दाखल होऊ शकलं नाही म्हणून निषेध करायचा, त्या निषेधाचा हा आज आम्ही निषेध करत आहोत. काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जो आज धरणे कार्यक्रम घेतलेला आहे हा लोकांवर अतिशय अन्याय होतोय, अत्याचार होतोय, खोटं बोलण्याची लिमिट झाली, लोकांना दिशाभूल करण्याची पण लिमिट झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये सध्याचे सरकार फक्त दिशाभूल करीत आहे. आणि या दिशाभूल करणाऱ्यामुळे आज शेतकऱ्यांची परिस्थिती, महागाईची परिस्थिती, डाळीची परिस्थिती, कांद्याची परिस्थिती या सगळ्या परिस्थितीकडे पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेची लिमिट संपलेली आहे. मग या सहनशीलतेची लिमिट संपल्यामुळे शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या, अहिंसेच्या मार्गाने चालणाऱ्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी, महिलांनी, युवकांनी, जेवढे काही काँग्रेसचे सिनियर ज्येष्ठ लोक असतील त्या सगळ्यांनी मिळून आज हा आमचा आवाज शासनाने दोन्ही कानाने ऐकावा. हा जो कार्यक्रम आहे हा पर्दाफाश कार्यक्रम आम्हाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये प्रत्येक जिल्ह्यामध्ये होता. या आलेल्या सरकारने असं जाहीर केलं होतं की काँग्रेसच्या शासनावर त्यांनी भ्रष्टाचार द्यावे. यांनी राजीनामे दिले तर हाऊस चालेल आणि रास्त डिमांड आहे. त्याच्यासाठी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी अडवणूक करत नाहीये. तर त्यामुळे तर जीएसटी मान्य आहे कारण हा काँग्रेसने. माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.
गुटखाबंदी असूनही शहरात गुटख्याची सर्रास विक्री होते. एवढंच नव्हे तर बुरशी चढलेला गुटखाही विकला जातोय. अन्न व औषध प्रशासनाची याकडे डोळेझाक सुरू आहे. दाखवण्यापुरती थातूरमातूर कारवाई केलीच तर त्यामध्ये नजर नामक गुटखा पकडल्याचं ऐकिवात नाही. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या या गुटख्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची मेहर नजर का आहे? गुटखा हा खाणाऱ्याच्या जीवाला घातक आहे म्हणून त्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु ही बंदी अन्न व औषध प्रशासनाचे खिसे भरण्यासाठीच असल्याचं उघड आहे. एरवी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विक्री होत असतानाही हा विभाग स्वस्त बसतोय. शिवाय खराब झालेल्या बुरशी चढलेल्या गुटख्याच्या पुड्याही बाजारात सर्रास विकल्या जात आहेत. तेव्हा नागरिकांच्या जीवाशी दोन्ही बाजूने खेळ होतोय. गुटखा जीवाला घातक आहेच, शिवाय बुरशीवाला गुटखा विकला जातो आहे. अशात कारवाई झालीच तर नजर नामक गुटख्यावर कारवाई झाल्याचं कुठेही ऐकिवात नाही. नजर गुटख्याची सर्वाधिक विक्री होते. बंदी का, कशासाठी, बंदीचा उद्देश या सर्वांनाच अन्न व औषध प्रशासन सुरुंग लावतो आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या नजर या गुटख्यावर अन्न व औषध प्रशासन विभाग मेहरबान का आहे असा प्रश्न विचारला जातोय. महाराजस्व अभियान 2015 व 16च्या विस्तारित समाधान योजनेचं शिबिर आयोजित करण्यात आलं. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते झालेल्या शुभारंभाला आमदार यशोमती ठाकूर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त वटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. महसूल वन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या महाराजस्व अभियान 2015-16 अंतर्गत विस्तारित समाधान योजना दिवसानिमित्त शिबिराचं आयोजन करण्यात आलं. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात झाली. या शिबिरात वलगाव मंडळातील एकूण 13 गावातील जनतेच्या समस्यांचं जागेवरच निराकरण करण्यात आलं. तालुका स्तरावरील सर्व शासकीय विभागांतर्गत या समस्या होत्या. प्रत्येक गावामध्ये जाऊन, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्या ग्रामस्थांची कामं केली पाहिजे. कलेक्टर साहेबांनी सांगितलं, प्रामुख्याने उल्लेख केला, 540 तलाठी या जिल्ह्यामध्ये आहेत. भरपूर तलाठी आहेत. इथे काही तलाठी आहेत सुद्धा असतील. त्या तलाठ्यांना विनंती करतो असतील तर त्यांनी प्रामाणिक काम करण्याची गरज आहे. आम्ही राजस्व अभियान काढू, अजून अभियान काढू. तुम्ही जर काम केलं तर शेवटच्या तासात काम होणार नाही. कारण साधारणतः पाठवायच्या मोठ्या प्रमाणात की महसूल विभागासोबतच इतर विभागांची सुद्धा. माँ वैष्णोदेवी मंदिर सेवा महामंडळातर्फे गरीब व गरजू लोकांसाठी जगविख्यात तज्ज्ञांकडून मोफत इलाज व तपासणीचं तसंच मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. जागतिक कीर्तीच्या डॉक्टरांनी या शिबिरात सेवा दिली, रुग्णांना मार्गदर्शन केलं. माँ वैष्णोदेवी मंदिर सेवा महामंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. गरीब व गरजू लोकांसाठी मोफत कॅन्सर निदान, मार्गदर्शन व तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथील शिबिरात महिलांना ब्रेस्ट कॅन्सर, मुलांना हृदय रोग, एक्नॉलॉजी आजाराविषयी माहिती देण्यात आली. 15 साल के बच्चे को, जैसे मैंने आपको फोटोज भी दिखाई, उन्होंने ना तो कभी अल्कोहल लिया होता है, ना उन्होंने कुछ और फैट खाया होता है, तो जस्ट नॉर्मल डाइट पे होते हैं, एक्टिविटी भी अच्छा होता है, तो कोई रिस्क फैक्टर ऐसा नहीं है जो आइडेंटिफाई हुआ है अभी तक. सर, गठियावाद जो बोलते हैं वो भी कैंसर का ही होता है क्या? नहीं, गठियावाद बिल्कुल दूसरी बीमारी है. वो जॉइंट का प्रॉब्लम है. उसमें बॉडी में सूजन चल रही है सारे शरीर में, जो जॉइंट्स में जाके जॉइंट्स को सूजन करती है. नहीं, सिर्फ पैरों में रहती है, ऐसे गठाने हो जाती है और फिर उसको मसल के फोड़ना पड़ता है. तो वो दूसरा बीमारी होगा. वो शायद को थोड़ा इन्फेक्शन का पॉसिबिलिटी हो सकता है. कई बार यूरिक एसिड बढ़ा हो उस कारण हो सकता है. कई बार गठिया भी हो सकता है जो अर्ली स्टेज में सिर्फ पैरों को इन्वॉल्व कर रहा है. पैरों को ही है सिर्फ. तो वो आप जॉइंट के स्पेशलिस्ट को दिखाएंगे जो सिर्फ गठियावाद का इलाज करते हैं, तो वो आपको मालूम बता सकते हैं कि कौन सा एक्जैक्टली बीमारी है जो आपको ये सब सिम्टम्स कर रहा है. मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलचे वरिष्ठ हाडाचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर मनीष पृथी, स्तन कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर मंदार नाळकर्णी, नवजात शिशूला होणाऱ्या हृदयरोगाचे तज्ज्ञ डॉक्टर सुप्रेतीम सेन यांनी या शिबिरात सेवा दिली.
महामंडळाचे संरक्षक डॉक्टर राजेंद्र पंजाबी यांनी हे आयोजन केलं. प्रभाग क्रमांक 34 मधील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलव्यवस्थापन विभागासमोर ठिय्या दिला, धडक मोर्चा काढला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जाणून बुजून पाणी देत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. बसपाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 34 मधील नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जाणून बुजून पाणी पुरवठा देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. प्रभागात पाईपलाईन असूनही पिण्याचं पाणी दिलं जात नाही याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आलं. बसपातर्फे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. पानी लाते पानी नहीं मिलता कितना गंदा पानी डाला के पी रहे हम, बच्चे बीमार हो जा रहे, दवाखाना चाहिए. वाटर सप्लाई अलग साहब को कितने बार बोले, कोई लेते नहीं कान पे हमारी बात. अब तो नहीं लिखे तो धिंगाने बताना है. न्यू एकता गिट्टी बोल्डर ट्रक वाहतूक सेवा पुरवठा सहकारी संस्थेच्या वतीनं 26 ऑगस्ट पासून बेमुदत धरणं आंदोलन करण्यात येत आहे. चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षकांविरुद्ध हे आंदोलन आहे. त्या संदर्भातील काही मागण्या आहेत. ट्रक चालक मालकांना रेती माफिया न संबोधता त्यांची अवहेलना करणे थांबवावे, ट्रक मालक चालकांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी न्यू एकता गिट्टी बोल्डर ट्रक वाहतूक संस्थेतर्फे 26 ऑगस्ट पासून धरणं आंदोलन करण्यात येत आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. गिट्टी बोल्डर ट्रक एसोसिएशन की तरफ से 26 तारीख को पुलिस अधीक्षक कार्यालय के सामने धरना आंदोलन किया जा रहा है. धरने आंदोलन का विषय है कि वहाँ की जो पुलिस निरीक्षक रीता उइके जो मैडम थी वो ट्रक वालों को बहुत परेशान कर रही थी. उनको ट्रक रोककर उनको धर्म कांटे पर लगाकर तुम्हारा इसमें क्षमता से ज्यादा इसमें रेती है ऐसा बोलकर जिन्होंने उनको पैसे दे दिए, एक ट्रक मालिक के पास से 25-25, 30-30 हजार रुपये लेकर वो ट्रक छोड़ रहे थे. उसके हमारे पास में बहुत सारे प्रूफ है कि जहाँ पर जो वजन काटा जो हुआ है क्षमता से ज्यादा होने के बावजूद भी उनको छोड़ दिया है. तो हमारी सर्वप्रथम मांग यह है कि वहाँ पर जो धर्म काटे की जांच पुलिस अधीक्षक के मार्फत होनी चाहिए और उसमें जो दूसरी अगर करके वो रीता उइके मैडम है तो उसको निलंबित करना चाहिए. हमारी मांग है. उसने वहाँ पर उनके जो आर्थिक देवान घेवान करने के लिए पुलिस राइटर इशारा करके रखा है, उसका जो मोबाइल है उसकी भी जांच साइबर क्राइम के मार्फत होनी चाहिए. ये हमारी मांग है. वो ज्यादा से ज्यादा ट्रक मालिक को फोन करता है, इसलिए उसका मोबाइल भी चेक होना चाहिए और उसके भी ऊपर फौजदारी गुना दाखिल होकर उसको अटक और निलंबित करने की मांग भी हमने यहाँ पर की है. 26 तारीख से जो आंदोलन कर रहे हैं हम, ये बेमुदत धरना आंदोलन है और हमने इसकी नोटिस पुलिस अधीक्षक को दी है, लेकिन अभी तक उन्होंने कोई भी उसके ऊपर कार्यवाही नहीं की और हमें कहा जा रहा है कि उसकी यहाँ से ट्रांसफर की जाइए. हमें ट्रांसफर नहीं चाहिए, उसकी यहाँ पर हमें डायरेक्ट उसको निलंबित करना चाहिए और उसके ऊपर चौकसी समिति स्थापन करके वो धर्म काटे की पूरी जानकारी और पूरी चौकसी. अमरावतीपासून काही अंतरावर श्री क्षेत्र कोंडेश्वर आहे. राजे रजवाड्यांच्या काळातील हे मंदिर असून हेमाडपंथी बांधणी या मंदिराची विशेषता आहे. निसर्गाच्या सान्निध्यात महादेव गाभाऱ्यात विसावले आहेत. येथे भाविकांनी दर्शनाला गर्दी केली. श्री क्षेत्र कोंडेश्वर हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे. भोळा सांब, सदाशिव, कर्पूर गौर महादेव हा आपल्या भक्तांना आशीर्वचन देण्यासाठी येथे अधिष्ठित आहे. गाभाऱ्यात शिवाची पिंड आहे तर गाभाऱ्याबाहेर काही अंतरावर नंदी आहे. निसर्गाच्या सान्निध्यात रममाण झालेल्या शिवावर कोंडेश्वरावर अभिषेकाची संततधार सुरू आहे. रुद्राभिषेक करण्यात येत आहेत. व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी असं शिवशंकराच्या रूपाचं ध्यान करण्यात येत आहे. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज, किती होतं दिवसभराचं तापमान, काय राहील उद्याचं तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. सोमवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस.
मंगळवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाचा जैन बांधवांनी काळ्या फिती लावून केला निषेध. मूक मोर्चा काढून दिलं निवेदन. शेकडो महिला पुरुष मोर्चात सहभागी. दुकानंही बंद. एकाच रात्री चोरट्यांनी फोडली सलग 3 दुकानं. सिंध होजिरी, लक्ष्मी शृंगार व सपना एम्पोरियम मधून नगदी लंपास. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. बंदी असूनही गुटख्याची अवैध विक्री सर्रास सुरू. बुरशी चढलेल्या गुटख्याचीही धडाक्यात विक्री. नजर गुटख्यावर मात्र अन्न व औषध प्रशासनाची मेहेर नजर. तिवसातील अवैध दारूभट्टी हटवली. तिवसावासी मात्र असंतुष्ट. थातुरमातुर कारवाईचा आरोप. सूत्रधार भट्टीचालक मोकाटच. श्रावण सोमवारी गजबजली शिवालय. शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनाला गर्दी. कोंडेश्वरापुढे भाविक नतमस्तक. ओम नमः शिवायचा जयघोष. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.